रोम रोम भाइयों. मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपणा गाईड या आपल्या युट्यूब चॅनलवर. कारण या युट्यूब चॅनलवर आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025-26 म्हणजे तिचे जे फॉर्म निघतील, समजा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे 2025 मध्ये निघतील आणि जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा होईल 2026 मध्ये. या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण या युट्यूब चॅनलवर आपणा गाईड या आपल्या युट्यूब चॅनलवर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा पूर्णच्या पूर्ण सिलेबस या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहे आणि त्याची सुरुवातही आपण अगोदर केली. मग या सुरुवातीलाच आपण काय केलं, सुरुवातीला सर्वात पहिले एका व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेतली, अभ्यासक्रम बघितला, त्याच्यानंतर आपण संख्या हा टॉपिक म्हणजे हा घटक कंप्लीट केला, जो की खूप महत्वाचा होता. त्याच्यानंतर त्याच्यावर काही प्रश्न आपण सोडवले. त्याच्यानंतर त्याच व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, ज्याच्यावरून कमीत कमी 2 प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये तुम्हाला दिसतील. मग हे 2 टॉपिक कंप्लीट झाले. त्याच्यानंतर एक आपण दुसरा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यात आपण कसोट्या म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी रूल, हे आपण कंप्लीट केलं म्हणजे पूर्ण केले. आणि त्या डिव्हिजिबिलिटी रूलवर कसोट्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात तेही आपण बघितलं. आणि ते पुढे असणाऱ्या आपले जे काही टॉपिक येतील आता नवीन नवीन, त्याच्यातही आपण त्या कसोट्या कशा वापरणार तेही तुम्हाला समजेल. त्याचाही फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होईल. आणि आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक, एक नवीन घटक सुरू करणार आहे, जो की असणार आहे सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन म्हणजेच काय, याला आपण पदावली सुद्धा म्हणू शकतो, सरलीकरण सुद्धा म्हणू शकतो, किंवा मग काही ठिकाणी तुम्ही बघू शकता याला सोपे रूप द्या असं सुद्धा नाव दिलेलं असतं. मग याच्यात आपण काय करतो, याच्यात आपण 4 गोष्टीचा अभ्यास करतो. 4 गोष्टी कोणकोणत्या असतात आपल्याला माहिती आहे. गणितामध्ये आपल्याला काय असतं, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. बस या 4 गोष्टीचा आपल्याला अभ्यास या टॉपिक मध्ये करायचा असतो. मग अभ्यास कसा करणार आपण, तर याचे काही नियम अगोदर आपण बघणार, की बेरीज जर करायची असेल तर बेरीज करण्यासाठी काय नियम असतात, वजाबाकी करण्यासाठी काय नियम असतात, भागाकार आणि गुणाकार करण्यासाठी काय नियम असतात. हे नियम सुद्धा आपल्याला अगोदर माहिती पाहिजेत. आणि नियम कशासाठी माहिती पाहिजेत, कारण तुम्हाला माहिती असेल, जेव्हा आपण जेवायला बसतो म्हणजे आपण जेवण करतो, तर जेवण करायच्या आधी जसं की आपण अगोदर पोळी घेतो आणि नंतर पोळीला भाजी घेऊन ती खातो. असं नाही की आपण एक प्लेट भाजी पितो नंतर एक पोळी तशीच खाऊन घेतो. असं करत नाही. कशामुळं, कारण त्याचे नियम असतात कशा पद्धतीने जेवायचं, आणि त्या नियमाच्या विरुद्ध आपण जाऊ शकत नाही. मग जर आपल्याला इथं गणितात सुद्धा भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी जर करायची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला काही नियम फॉलो करावे लागतात. ते नियम या ठिकाणी वापरावे लागतात. मग ते नियम कसे असतात, कोणते असतात, या सर्व गोष्टीची माहिती आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता, आपला जो आता टॉपिक असणार आहे, तो टॉपिक कोणता असणार आहे, तर तो असणार आहे सिम्प्लिफिकेशन. मग या ठिकाणी आपण हेडिंग देऊ त्याला सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफिकेशन म्हणजेच काय, त्यालाच आपण म्हणतो सरलीकरण. सरलीकरण. आणि याच्यात आपण काय करणार, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार कशा पद्धतीने सोडवतात तेच आपण या ठिकाणी शिकणार. कारण कोणताही चॅप्टर असू द्या गणित या विषयाचा, तुम्हाला बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार हे तर प्रत्येकच गोष्ट प्रत्येकच टॉपिक मध्ये करावं लागणार आहे. मग हा जो टॉपिक तुमचा कच्चा असेल, हे जर तुम्हाला जमत नसेल, भागाकार, वजाबाकी, बेरीज, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार कशा पद्धतीने करतात, तर तुम्हाला पुढचेही टॉपिक जे की आपण नवीन आता याच्या पुढे शिकणार आहे ते सुद्धा जमणार नाही. मग त्या ठिकाणी आतापासूनच काय करणार, आपण सर्वात पहिले चांगल्या पद्धतीने याचे नियम बघणार. मग नियम काय असू शकतात याला, तर सर्वात पहिले आपण पाहू बेरीज आणि वजाबाकीसाठी काय नियम असतात. बेरीज म्हणजेच काय, दोन संख्या मिळवणे, म्हणजे दोन संख्यातलं ऍड करणे, मिळवणे, यालाच आपण म्हणतो बेरीज करणे. आणि एका संख्येतून दुसरी संख्या वजा करणे, याला आपण म्हणतो वजाबाकी. मग पहिला नियम आपण घेऊ बेरीजसाठी. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार, वजाबाकीचे नियम. याच्यात सर्वात पहिले आता बघा, पहिला नियम काय असू शकतो, सर्वात पहिला नियम काय असणार आहे, आता तुम्हाला जर म्हटलं की 2+2 ऍड करा, तुम्ही इझिली करू शकता. 2+2 4 होतात. पण कधी कधी जर तुम्हाला मी विचारलं की -2 -2 याची किती होतील, म्हणजे दोन्ही ठिकाणी जर मी वजा वजा दिलं, -2 -2 हे बरोबर किती होईल, तर तुम्हाला सांगण्यात काय होऊ शकतं, वेळ लागू शकतो किंवा चूक पण शकतं. तशा पद्धतीनेच आपण काय करणार, इथं नियमात लिहून घेणार. मग नियमात आपण काय म्हणू शकतो, पहिला नियम काय राहील, दोन संख्यांची चिन्हे चिन्हे समान असल्यास दोन संख्यांची चिन्हे जर समान असल्यास काय होणार, संख्येची चिन्ह जर का समान असतील, मग ते चिन्ह कोणकोणते असतात, एक तर वजा किंवा मग
अधिक म्हणजे ऋण किंवा मग धन. मग दोन्ही संख्येचे चिन्ह जर समान असतील तर बेरीज करावी. अशालाच आपण म्हणतो नियम. बेरीज करावी. आणि बेरीज करावी आणि उत्तराला बेरीज करावी आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. जर का आपल्याला बेरीज करायची असेल किंवा वजाबाकी बेरीज जर करायची असेल तर आपण काय करणार, दोन संख्येची चिन्ह जर समान असतील तर त्या ठिकाणी आपण काय करणार, बेरीज करणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय असणार की उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे. म्हणजे उत्तर जे येईल, जी त्याची बेरीज येईल, बेरीज कशामुळे येईल, कारण दोन्ही संख्येचे चिन्ह समान असतील. प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल तर आपण काय करणार, बेरीज करणार. मग जी पण बेरीज येईल त्याला आपण काय करणार, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. आता कसं, उदाहरणार्थ काय म्हणणार आपण, उदाहरणार्थ -2 -5 अशा पद्धतीचं तुम्हाला दिलं. अच्छा, तुम्ही काय करणार, या ठिकाणी -2 येतं, -5 येतं, दोन्ही संख्येत काय दिलेलं येतं, मायनस मायनस. याचा अर्थ दोन्ही ठिकाणी जे चिन्ह दिलेलं आहे, साइन दिलेलं आहे, ते सेम दिलेलं आहे. हे पण निगेटिव्ह आहे, हे पण निगेटिव्ह आहे. मग दोन्ही निगेटिव्ह असतील तर आपण काय करणार, दोन्ही जर निगेटिव्ह असतील तर आपण त्याची बेरीज करणार. मग दोन्ही मायनस मायनस आहे म्हणून बेरीज करणार. बेरीज किती होईल, 5 आणि 2 7. पण आता दुसरी लाईन काय सांगितली, उत्तरात मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. मोठी संख्या कोणती आहे, 5 आहे. 5च्या पुढे काय, मायनस. मग उत्तर सुद्धा काही मायनस मध्ये येईल. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं घेऊ आपण. दुसरं काय दिलं आपल्याला, 5 दिले, जर दिले +4, दोन्ही चिन्ह सारखे दिले होते ना, दोन्ही प्लस मायनस मायनस असतील तर काय होणार, बेरीज होणार. दोन्ही प्लस प्लस असतील तर, आता या ठिकाणी तर साइन दिलेलं नाही, मग या ठिकाणी कुठलं साइन दिलेलं नसेल तर आपण ते कोणतं साइन पकडतो, तिथं प्लसचं साइन पकडतो. मग या ठिकाणी तुम्हाला प्लस दिलेला असो किंवा नसो, त्या ठिकाणी कोणतं असणार, प्लसचं साइन असणार, म्हणजे अधिकच असणार. मग याला जर आपण इथे घेतलंच नाही तरी सुद्धा प्लस असणार, घेतलं तरी सुद्धा प्लसच असणार. मग या दोन्हीची बेरीज किती होणार, 5 मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 5चं चिन्ह, 5च्या पुढे काय, प्लस. प्लस म्हणजे इथं सुद्धा प्लसच असणार. मग प्लसचं साइन जर असेल तर द्यायची गरज नसती. त्याच्यानंतर आपण घेऊ आता तिसऱ्या ह्याच्यात काय घेऊ, एक घेऊ काय दिलेलं आहे, 4 -9 दिलं. 4 -9 एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह. इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह न घेता आपण काय करणार आहे, दोन्ही साइन आपल्याला सारखाने दिली. पहिला नियम आपण फक्त सेम सेम असणाऱ्याचा घ्यायलो ना, मग दोन्ही ठिकाणी सारखाने साइन द्यावं लागतील. आता या ठिकाणी एक -4 आणि या ठिकाणी -9, जशा पद्धतीने हे केलं होतं तसंच ते पण करणार. या दोन्हीत किती आला, प्लस मायनस मायनस असल्यामुळे काय होणार, याची बेरीज होणार, म्हणजे ऍडिशन होणार. ऍडिशन किती होईल, 9 आणि 4 13, तर 13 राहतील आणि साइन कोणता राहील, मोठ्या संख्येचा. मोठी संख्या म्हणजे 9, 9चा साइन काय, -13. म्हणजे -4 -9 बरोबर -13. कशा पद्धतीने करावं काय कळलं, नियम बघितला, नियमावरून काही उदाहरण बघितलं. उदाहरणात काय सांगितलं, नियम जर सांगितलं तर त्याच पद्धतीने केलं. दोन्ही काय सांगितलं होते, दोन्ही चिन्ह समान, मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस जर असतील तर बेरीज होणार. बेरीज केली, 2 आणि 5 7, 5 आणि 4 9, 9 अधिक 4 13. मोठ्या संख्येचं चिन्ह, इथं मोठी संख्या 5च्या पुढे मायनस आहे म्हणून मायनस, 5च्या पुढे प्लस असतं म्हणजे इथं सुद्धा प्लसच असणार, आणि इथं मायनस मायनस आहे. मोठी संख्या कोणती आहे, -9, तर -9चं साइन -13, -13. हे झाले याचं उत्तर. त्याच्यानंतर दुसरा नियम जर आपण चेक केला तर दुसरा नियम आपल्याला काय सांगतो, दोन्ही संख्यांचे चिन्ह समान असल्यास या ठिकाणी होतं, तर या ठिकाणी आपण घेणार दोन्ही संख्यांची चिन्हे भिन्न असल्यास, भिन्न म्हणजेच काय, वेगवेगळी असल्यास काय होणार, या ठिकाणी काय होणार, बेरीज होऊ लागली. जर का चिन्ह वेगवेगळे असतील तर त्याची काय होणार, वजाबाकी होणार. वजाबाकी करावी. आणि वजाबाकी करून काय करावं, तेच. आणि उत्तराला जी मोठ्या संख्येचं चिन्ह असेल तेच मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी द्यायचं. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे, मोठ्या संख्येचे
फक्त काय होणार, जर का चिन्ह वेगवेगळी असतील, साईन जर का भिन्न असतील, डिफरंट असतील, तर आपण काय करणार, त्याची वजाबाकी करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह तर प्रत्येकच ठिकाणी देणार, बेरीजीत पण वजाबाकीत पण. जसं की या ठिकाणी दिलेलं आहे, उदाहरणार्थ तुम्हाला दिलं, जसं इथे दिलं होतं -2 + 5 बरोबर. या ठिकाणी तुम्हाला पहिलं दिला, त्याच्यानंतर दुसरा दिला -5 + 4 किंवा या ठिकाणी असं घेऊ, मायनस इथे घेऊ, हे प्लस घेऊ बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी आता तिसरं काय येईल, तिसरं सुद्धा तेच घेऊ आपण. या ठिकाणी घेऊ -4 + 9 बरोबर. काय दिलेले, वर दोन्ही ठिकाणी सेम होते, या ठिकाणी वेगवेगळे येतं. -a प्लस a, प्लस a मायनस a, मायनस a प्लस a. आता मायनस पहिला दुसरा प्लस जर असेल तर होणार काय, वजाबाकी होणार. वजाबाकी कशी होणार, 5तून 2 गेले 3 येणार, 3 येणार, पण मोठी साईन कोणते आहे, मोठं साईन कोणतं आहे, 5चं. मग 5 मोठे आहेत म्हणजे 5चं साईन काय, प्लस. मग 5 आणि प्लस याचा जर विचार केला तर काय राहणार, या ठिकाणी पॉझिटिव्ह उत्तर राहणार. पॉझिटिव्ह म्हणजे काय, अधिक, धनात्मक उत्तर राहणार, धनसंख्या राहणार. या ठिकाणी काय केलं आपण, 3 हे उत्तर आलं. या ठिकाणी 5 आणि 4 याच्यात मोठं कोणी, 5 येतं आणि 4 या दोन ठिकाणी काय, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर आपण काय करणार, त्याची आपण सरळ सरळ करणार, त्याची वजाबाकी. 5तून 4 काय, 4 गेले 1. मोठी संख्या कोणती आहे, 5, आणि ही कोणती आहे, लहान आहे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, तर या ठिकाणी सुद्धा राहणार प्लस. या ठिकाणी -4 प्लस आणि अधिक 9, -4 अधिक 9 काय होणार, वजाबाकी होणार, कारण चिन्ह वेगवेगळे येतं. मग वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे वजाबाकी कशी होणार, 9तून 4 गेले 5, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे, 9, म्हणजे या ठिकाणी काय राहणार, +5 हे राहणार याचं उत्तर. त्याच्यानंतर आता काय करणार आपण, एक अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. याच्यात 4 नंबर झालं, 4 नंबरचं. त्याच्यात आपण घेऊ +9, या ठिकाणी घेऊ -9 + 4, -9 + 4 असं घेऊ. -9 + 4 याच्यात वेगवेगळे साईन दिलेले आहेत, वेगवेगळे साईन दिलेले असल्यामुळे आपण काय केलं, वजाबाकी. वजाबाकी कशी येणार, 5 येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह कोणते, मायनस, मोठी संख्या मायनस होती त्यामुळे मायनस. या ठिकाणी येणार आपलं -4 हे उत्तर. अशा पद्धतीचे हे दोन नियम आपण पाहिले वजाबाकी आणि बेरजेसाठी. समजले असतील. बेरजेत काय करणार, सर्वात पहिले बेरीज कधी होणार, ज्यावेळेस दोन्ही साईन सारखाले असतील. वजाबाकी कधी होणार, ज्यावेळेस दोन्ही साईन वेगवेगळे असतील. उत्तरात काय करणार, दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. मोठी संख्या बघणार त्याच्यात कोणती आहे, त्या संख्येचं चिन्ह देणार. त्याच्यानंतर आता पाहू आपण भागाकार आणि गुणाकाराचे नियम. तर भागाकार कसा करणार आणि गुणाकार कसा करणार, याचे सुद्धा काही नियम राहतात. ते नियम आपण या ठिकाणी आता पाहू. अच्छा. तर तर आता याच्यात काय नियम राहतील, जसं की एकच आहे, त्याच्यात काय असणार, सर्वात पहिले आपण काय म्हणणार, गुणाकार करायचा. आता गुणाकारात सुद्धा काय दिलेले आहे, पॉझिटिव्ह संख्या दिलेल्या आहेत, निगेटिव्ह दिलेल्या आहे. पॉझिटिव्ह दिली, एक पॉझिटिव्ह दिल्या, 2 निगेटिव्ह दिल्या, 4 निगेटिव्ह दिल्या, 5 पॉझिटिव्ह दिल्या. अशा पद्धतीचे काही जर साईन नंबर दिले, त्याच्या मधात गुणाकार दिला, तर आपण त्याचा गुणाकार कसा करणार आणि उत्तरात काय लिहिणार. त्याच्यात काय आपण म्हणू शकतो, की जर दिलेल्या गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये म्हणजे जो काही गुणाकार तुम्हाला दिलेला असेल, त्या गुणाकारामध्ये जर दिलेल्या गुणाकारामध्ये असतील असतील तर उत्तर धन चिन्ह द्यावे. उत्तराला काय करायचं, धनचिन्ह द्यायचं. काय सांगितलं, जर दिलेल्या गुणाकारामध्ये एक गुणाकार दिलेला आहे, त्या गुणाकारामध्ये तुम्ही काय मग करणार, ऋण संख्या म्हणजे ऋण चिन्ह जे असतील मायनस, हे मोजणार. आणि हे जर का सम असतील, सम म्हणजेच काय, आपण सम आणि विषम पाहिलं. सम म्हणजेच काय, 2 असतील, 4 असतील, 6 असतील, 8 असतील, अशा पद्धतीचे जर ही चिन्ह असतील, तर तुम्ही काय करणार, उत्तराला धनचिन्ह देणार. समजलं, हो. याच्यात काय केलं, 2 दिला. जर दिलेल्या काय विचारलं, दिलेल्या गुणाकारामध्ये ऋण चिन्हे
ऋण चिन्हे विषम असतील तर उत्तराला काय करणार तुम्ही ऋण चिन्ह देणार ऋण चिन्ह द्यावे दोन्हीत काय विचारलं पा दिलेले साईन जर का पॉझिटिव्ह असतील म्हणजे सम असतील पॉझिटिव्ह नाही जे ऋण चिन्ह हे सम संकेत असतील 2 असतील 4 असतील 6 असतील 8 असतील 10 असतील कितीचाही गुणाकार देऊ कितीही मोठा तर अशा वेळेस तुम्ही काय करणार उत्तरात धन म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर देणार आणि जर का तुम्हाला विषम संख्या दिल्या असतील विषम संख्या कशाची ऋण चिन्हाची एक असेल 3 असतील किंवा मग 5 असतील अशा पद्धतीचे जर असतील तर तुम्ही काय करणार उत्तरात ऋण चिन्ह देणार कशा पद्धतीने उदाहरणार्थ आता घेऊ आपण पहिलं उदाहरण -2 गुणाकारात -5 असं दिलेलं आहे -2 -5 दुसरं दिलेलं आहे -2 गुणाकारात -3 गुणाकारात -4 त्याच्यानंतर दिलेलं आहे तिसरं 4 गुणाकारात -2 गुणाकारात -3 अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल दिलेले तुम्हाला आणि त्याचं उत्तर काढायला सांगितलं आता तुम्ही काय करणार चिन्ह सोडून देणार 5 दोन्ही 10 आता या ठिकाणी एक या ठिकाणी एक हे एकमेकांना काटणार असे ध्यानात ठेवू शकता किंवा मग 1 आणि 1 2 येतं सम असल्यामुळे उत्तर सुद्धा काय असणार सम असणार असे म्हणू शकता दुसऱ्या जर काय दिलेलं 1 2 3 3 दिलेले साईन मग 3 जर साईन दिलेले असतील ते पण ऋण तर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी उत्तर कसं राहील तुमचं निगेटिव्ह राहील म्हणजे 3 दोन्ही 6 आणि साईन चूक 24 तर हे जे 24 उत्तर येईल हे कसं येईल निगेटिव्ह येईल किंवा मग याच्यात असंही लक्षात ठेवू शकता हा एक हे एकमेकाला काटणार पण एक याला कोणी आहे का जोडी काटायसाठी मग हे तसंच राहणार त्याच्यानंतर 1 आणि 2 या ठिकाणी किती येतात 2 येतात मग हे एकमेकाला काटणार उत्तर काय येईल 4 दोन्ही 8 8 त्रिक 24 या ठिकाणी पॉझिटिव्ह या ठिकाणी निगेटिव्ह अशा पद्धतीचं हे गुणाकाराचे 2 नियम तुम्हाला माहिती पाहिजे अच्छा हे झाले गुणाकाराचे नियम हेही कळले असतील काय सांगितलं आपण सर्वात पहिले जर आता आठवलं माणसं तर सर्वात पहिले बेरजेचा नियम बेरजेत काय होतं जर चिन्ह वेगवेगळे असतील दोन संख्येचे तर आपण काय करणार त्याची वजाबाकी करणार जर चिन्ह समान असतील तर बेरीज करणार आणि दोन्ही ठिकाणी काय करणार मोठ्या संख्येचं चिन्ह देणार पण या ठिकाणी तसं नाही मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायची गरज नाही या ठिकाणी आपण काय करणार दिलेले 2 जर असतील 4 जर असतील 6 असतील म्हणजे जर का जोडे असतील तर ते एकमेकांना काटणार पण जर का ते विषम असतील तर ते निगेटिव्ह साईन म्हणजे उत्तरात सुद्धा निगेटिव्ह घेणार अशा पद्धतीने आपण हे गुणाकाराचे सुद्धा 2 नियम चेक केले त्याच्यानंतर भागाकाराचे आता भागाकाराचे नियम काय असणार आहे अशाच पद्धतीनं भागाकाराचे नियम काय असतात भागाकाराचे नियम तर भागाकाराच्या नियमात आपण म्हणणार सर्वात पहिला भागाकार कसा असतो इकडे पहा अशा पद्धतीने तुम्ही भागाकार करता असंच असतं ना ब्रॅकेट मग या भागाकारात इथे जी संख्या असते ती संख्या काय असते भाजक ही संख्या असते भाजक याच्या मधात जी असते ज्याला आपण भाग देतो त्या संख्येला या संख्येने भाग देतो कोणाला या आतल्या संख्येला त्या संख्येला म्हणतात भाज्य ज्या संख्येला आपण भाग देतो तिला भाज्य जिना भाग देतो ती भाजक आणि जो भाग येतो त्यालाच भागाकार त्याला म्हणणार भागाकार आठवी संख्या भाज्य तिला भाग देणारी भाजक आणि जे उत्तर येणार त्याला भागाकार आणि या भागाकारामध्ये जे खाली आपल्याला अशा पद्धतीने सोडत गेल्याच्या नंतर खाली जे उत्तर येतं त्याला आपण म्हणतो बाकी जेवढे काही राहतात त्याला आपण म्हणणार बाकी अशा पद्धतीचा भागाकार करतो आपण मग हा भागाकार करता वेळेस या ठिकाणी सर्वात पहिला नियम आपण काय म्हणू शकतो भागाकारामध्ये दोन्ही संख्यांची दोन्ही संख्या कोणत्या एक तर भाजक दुसरी म्हणजे भाजक व भाज्य या दोन्ही संख्यांची चिन्हे समान असल्यास
येणाऱ्या भागाकाराला येणारा जो भागाकार राहील म्हणजे वरचा उत्तर त्या भागाकाराला काय करायला पाहिजे तुम्ही दोन्ही चिन्ह समान असतील तर धन चिन्ह द्यावे. भागाकाराच्या नियमात पहिला नियम दोन्ही संख्या म्हणजे एक भाजक आणि एक भाज्य या दोन्ही ठिकाणी मायनस मायनस जर असतील किंवा प्लस प्लस जर असतील तर उत्तरात तुम्ही जे भागाकार येईल या उत्तराला सुद्धा काय करणार तेच चिन्ह देणार म्हणजेच पॉझिटिव्ह प्लस चिन्ह देणार. दुसरा नियम काय म्हणणार भागाकारामध्ये दोन्ही संख्यांची चिन्ह आता दोन्ही संख्या म्हणजे कोणत्या भाजक आणि भाज्य संख्यांची चिन्हे भिन्न असल्यास म्हणजे वेगळी असल्यास भिन्न असल्यास येणाऱ्या भागाकाराला ऋण चिन्ह देणार चिन्ह द्यावे. हे झाला दुसरा नियम. दोन्ही कळाले असतील. त्याच्यात काय सांगितलं या ठिकाणी काय दिलेले या ठिकाणी सांगितलं भागाकारामध्ये दोन्ही संख्येची म्हणजेच भाजक आणि भाज्य या दोन्ही ठिकाणी जर सेम साइन असेल मायनस मायनस असेल किंवा प्लस प्लस असेल तर जो भागाकार येईल वर त्या भागाकाराला तुम्ही काय करणार धन चिन्ह देणार म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा चिन्ह नाही देणार दिलं नाही म्हणजेच पॉझिटिव्ह असलं. दोन्ही संख्येचे चिन्ह भिन्न असतील इथं प्लस मायनस मायनस प्लस असं जर असेल तर भागाकाराला तुम्ही काय करणार मायनस हेच साइन देणार. इथपर्यंत कळालं. तर याच्यात आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊन पाहू. या ठिकाणी तुम्हाला दिलेला असा भागाकार दिला भागाकारात तुम्हाला काय दिलेलं आहे या ठिकाणी दिले -5 आणि या ठिकाणी दिलेलं आहे 200 मायनस आहे प्लस आहे मायनस आणि प्लस मध्ये जर असेल तर तुम्ही काय करणार 520 उत्तर काय येणार 0 520 या ठिकाणी बाकी उरले 0. आता या ठिकाणी उत्तरात सुद्धा काय असणार मायनस साइन असणार कशामुळे कारण या ठिकाणी एक मायनस आहे दोन्ही प्लस जर असतील ठीक आहे दोन्ही काय केले प्लस केले तर उत्तर काय फक्त 40 येईल. या ठिकाणी मायनस आहे तर या ठिकाणी काय येते -40 येते. अशा पद्धतीचं हे आपलं भागाकाराचे दोन नियम या ठिकाणी झाले. चारही नियम आपण बघितले. आता महत्वाचं म्हणजे काय असणार आहे ते म्हणजे ज्यावेळेस पण आपल्याला एखादी पदावली दिलेली असेल त्याच्यात भागाकार दिलेला असेल बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल आणि ब्रॅकेट सुद्धा असेल अशा पद्धतीने आपण त्याला कशा पद्धतीने सोडवणार ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. आता काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. महत्वाच्या गोष्टी ज्या की तुम्हाला लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्या की क्या कर रहे हैं यार तू मतलब मजाक है क्या. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या की लक्षात ठेवायच्या तर या ठिकाणी आपण सर्व लक्षात ठेवा म्हणजेच काय महत्वाचे एक पॉइंट असा लिहून घ्यायचा जो की असणारे महत्वाचे तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यासाठी महत्वाचे काय असणार आहे. सर्वात पहिले आता ज्यावेळेस आपल्याला एखादी पदावली दिलेली असते ती पदावली कशी सोडवणार त्याच्यात काही गोष्टी असतात त्याच्यात काय असतात त्याच्यात असतात सर्वात पहिले म्हणजे एक ब्रॅकेट असतो किंवा मग एक नियम असतो त्या नियमालाच आपण सोडवतो त्या नियमाला आपण म्हणतो बॉडमास BODMAS बॉडमास किंवा त्याच्या समोर एक अशा पद्धतीचा व्ही सुद्धा येतो व्ही बॉडमास म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो व्ही म्हणजेच काय वर्णाकुलम किंवा याला आपण म्हणतो बार सुद्धा दिलेला असू शकतो किंवा मग त्याच्यानंतर ब्रॅकेट सुद्धा दिलेला असू शकतो. त्याच्यानंतर ओ म्हणजेच काय ऑफ म्हणजेच गुणाकार डी म्हणजेच काय डी म्हणजे सुद्धा आपण म्हणू शकतो डिव्हिजन. त्याच्यानंतर एम म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन ए म्हणजेच काय तर ऍडिशन आणि एस म्हणजेच काय सबट्रॅक्शन. त्याच्यानंतर हे झालं बी म्हणजेच वर्णाकुलम किंवा मग बार ब्रॅकेट म्हणतो आपण त्याला बी म्हणजे ब्रॅकेट जर ब्रॅकेट दिलेला असेल तर त्याच्यानंतर ओ म्हणजेच ऑफ डी म्हणजेच डिव्हिजन ए म्हणजेच मल्टिप्लिकेशन ए म्हणजेच ऍडिशन आणि एस म्हणजेच सबट्रॅक्शन. अशा पद्धतीने आपण याला सोडवणार आणि याच्यात आता महत्वाचं लक्षात काय आहे आता याच्यात महत्वाचं लक्षात काय ठेवण्यासारखं
याच्यात महत्वाचं म्हणजेच हे झालं बॉडमास. बॉडमास मध्ये सर्वात पहिले व्ही या ठिकाणी आता आपण समोरच तिथे लिहून घेऊ. व्ही म्हणजेच काय, अशा पद्धतीचा एक ब्रॅकेट तुम्हाला दिलेला असतो, जो आत दिलेला आहे अशा पद्धतीचा. ब्रॅकेट म्हणजे काय, सर्वात बाहेर तुम्हाला दिलेला असतो तो म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट. त्याच्यानंतर तुम्हाला आत दिलेला असतो कर्ली ब्रॅकेट. त्याच्यानंतर असतो एक साधा ब्रॅकेट. याच्यात आपण काय करणार, सर्वात पहिले आतला ब्रॅकेट सोडवणार, नंतर बाहेरचा, नंतर त्याच्या बाहेरचा, असे 3 ब्रॅकेट या ठिकाणी तुम्हाला दिलेले असतात. ओ म्हणजेच काय, ऑफ. ऑफलाच आपण काय करतो, गुणाकार करतो. या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, ऑफ असतो म्हणजे चा ची चे. तर या ठिकाणी असा एक नियम असा लिहून घ्या, जो की चे च्या ची. चे च्या ची म्हणजेच अशा पद्धतीचे शब्द दिसतील, अशा पद्धतीचे अक्षर कुठे दिसतील, चे च्या चे, चे च्या ची, अशा पद्धतीचे. त्याचा अर्थ काय, ऑफ. ऑफ म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करतो, गुणाकार करतो. डिव्हिजन म्हणजेच काय, भागाकार. मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, गुणाकार. ऍडिशन म्हणजेच काय, बेरीज. आणि सबट्रॅक्शन म्हणजेच काय, वजाबाकी. तर सर्वात पहिले याला आपण अशा पद्धतीने इकडून सुरुवात करतो. सर्वात पहिले जर रेखी कंस असेल तर रेखी कंस आपण अगोदर सोडवणार. नंतर आपण ब्रॅकेट असणार तर ब्रॅकेट सोडवणार, म्हणजे ब्रॅकेट मध्ये कोणतेही साइन असो आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार. आणि त्यात सुद्धा सर्वात आतला ब्रॅकेट जर असेल तर तो आधी सोडवणार, नंतर बाहेरचा, नंतर त्याच्या बाहेरचा. म्हणजेच आतला साधा ब्रॅकेट, किंवा मग हा कर्ली ब्रॅकेट, किंवा मग हा चौकोनी ब्रॅकेट. या पद्धतीचे ब्रॅकेट आपण या पद्धतीने सोडवणार. त्याच्यानंतर ऑफ जर असेल, चा ची चे च्या, अशा पद्धतीचे शब्द जर असतील तर ते आपण आधी घेणार. नंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन आणि शेवटलं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, ज्यापैकी कोणतेही आधी घेतलं तरी काही फरक तेवढा पडत नाही. ऍडिशन घ्या किंवा मग सबट्रॅक्शन घ्या, अशा पद्धतीने याला आपण सोडवतो. आता दुसरा नियम असा असतो, दुसरा नियम आपण या ठिकाणी म्हणून घेऊ, लिहून घेऊ. त्याला आपण म्हणतो कंसाच्या बाहेर, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल, हे चिन्ह असेल तर कंसातील म्हणजे ब्रॅकेट मधील सर्व संख्येचे चिन्ह बदलतील. चिन्हे बदलतील. काय, जर का तुम्हाला ब्रॅकेटच्या बाहेर दिलेले -4 असं दिलेलं, -4 अधिक 2 अशा पद्धतीने दिलेले, तर याला तुम्ही काय करणार, याला तुम्ही लिहून घेणार 4. 4 तर आता इथे पॉझिटिव्ह होते ना, या ठिकाणी होणार -4 -2 अशा पद्धतीचं हे उत्तर होणार. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस असेल तर आतले सर्वच साइन काय होतील, चेंज होतील. त्याच्यानंतरचा तिसरा जो नियम राहील, त्या नियमात आपण काय म्हणू शकतो, तिसरा नियम काय राहणार, तिसऱ्या नियमात आपण म्हणणार कंस सोडवताना, म्हणजे ज्यावेळेस पण कंस दिलेला नाही त्यावेळेस कंस सोडवताना अगोदर कंस सोडवावा, कंस सोडवावा. तर काय, अशा पद्धतीने तुम्हाला ब्रॅकेट दिलेले असतील. इथे आपण उदाहरणार्थ घेऊ. इथे दिलेले 2, ब्रॅकेट मध्ये दिलेले आहेत 4 अधिक, आणि नंतर दिलेला आहे महिरपी कंस, त्याच्यात दिलेले 4 वजा, त्याच्यात दिलेले 2 अधिक 5, आणि अशा पद्धतीने केले ब्रॅकेट क्लोज. अशा पद्धतीचं जर तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्ही काय करणार, सर्वात पहिले आतला ब्रॅकेट 2 आणि 5 7 याला सोडवणार. नंतर या ब्रॅकेट मध्ये 4 - 7 याला सोडवणार. त्याच्यानंतर बाहेरचा कंस सोडवणार, आणि नंतर शेवटला याचा गुणाकार, 2 सोबत गुणाकार करणार. आता या ठिकाणी हे 2 दिलेले आहेत आणि इथं कोणतं साइन दिलेलं नाही आणि ब्रॅकेट दिलेलं आहे, आणि या ब्रॅकेटच्या आणि या 2च्या मधात कधी कोणतं साइन असणार, मल्टिप्लिकेशनचं म्हणजेच गुणाकाराचं साइन या ठिकाणी ते इथे असणार. हे झाले आपले सरलीकरण म्हणजे सिम्प्लिफिकेशनचे काही नियम, जे की आपण आपल्या गणित सोडवताना या ठिकाणी या नियमाचा विचार करणार. कधी आपण काय करणार, सर्वात पहिले ऍडिशन, सबट्रॅक्शन ह्या गोष्टी न करता सर्वात पहिले पाहणार वर्नाकुलर बा किंवा बा या पद्धतीचा ब्रॅकेट आपल्या त्या ठिकाणी दिलेला आहे का, ते जर असेल तर आपण तो घेणार, नाहीतर मग आपण ब्रॅकेट घेणार, नाहीतर मग ऑफ जर असेल तर ऑफ आधी घेणार, म्हणजे ऑफच्या जागी काही चे च्या ची, किंवा मग डिव्हिजन असेल तर डिव्हिजन घेणार, नंतर मल्टिप्लिकेशन घेणार, नंतर ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन.
म्हणजे जसं आपल्या घरात आपण लहान असल्यामुळं आपल्या मोठ्या भावाला जास्त मान असतो, तशाच पद्धतीने इथे मोठा भाऊ असला तर त्याला आधी मान द्यायचा, नंतर लहानाला द्यायचा. मग जसं की सर्वात मोठा जर या चार मध्ये बघितलं कोण राहील, डिव्हिजन म्हणजेच भागाकार राहील, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन राहील, नंतर ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन. तर हे झाले गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकीचे नियम. तर हे तर झाले आता नियम. पण फक्त नियम बघितल्यानं थोडी समजणार आहे. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की जेवण कसं करायचं, पोळी कशी घ्यायची, भाजी कशी घ्यायची, ती कशी खायची याचे नियम सांगितले. पण मी सांगितल्यानं थोडंच पोट भरणार आहे. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला खावं लागेल. मग तशा पद्धतीने आता आपण जे नियम बघितले, ते नियमावर कशा पद्धतीने आपण क्रिया करणार, कशा पद्धतीने आपण ते गणित सोडवणार, ते आपण या ठिकाणी पाहू. तर या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल दिसत असतील, म्हणजे 5 एक्झाम्पल या ठिकाणी घेतले आणि या 5 मध्ये सर्वात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. आणि या जेवढ्या काही क्रिया आपण शिकलो, जेवढे नियम शिकलो, ते सगळे नियम आपल्याला याच्यावर अप्लाय करायचे. या ठिकाणी त्याचा आणि त्या नियमाचा वापर करून याचं उत्तर काढायचं. तर सर्वात पहिले आपल्याला काय होतं, रेखिक कंस होता. जो ब्रॅकेट असतो वर, जी लाईन असते त्याला आपण म्हणतो रेखिक कंस. सर्वात पहिले आपण तो सोडवणार होतो. जसं की आता या ठिकाणी परत घेतो मी, काय होतं ते फॉर्म्युला, बॉड मास किंवा मग व्ही बॉड मास. व्ही बॉड मास याला मराठी काय म्हणतात, हे रेखिक कंस असा प्रत्येक याच्यात दिलेला नसतो, त्यामुळे आपण फक्त बॉड मास पासून सुद्धा घेऊ शकतो. ब्रॅकेट म्हणजे ज्याला म्हणतो कंस, कंचे भागू बेवा असं सुद्धा म्हणतो. मराठीत जर म्हणलं तर कंचे भागू बेव अशा पद्धतीचं हे सूत्र राहतं. क म्हणजे कंस, चे म्हणजे जसं की ऑफ बघितलं आपण, चा, ची, चे, चा, ची अशा पद्धतीचे शब्द जे येतात त्याचा वापर ते अगोदर घेतो, त्याच्यानंतर भागाकार घेतो, नंतर गुणाकार घेतो, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. मग याच्यात सर्वात पहिले आपण आता काय केणार, सर्वात पहिले या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी दिलेलं आहे रेखिक कंस म्हणजेच व्ही वर्णकुलम दिलेला आहे. मग सर्वात पहिले आपण त्याला सॉल्व्ह करणार, नंतर गुणाकार करणार, कारण व्ही च्या नंतर काय दिलेलं आहे, एम दिलेलं आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन नंतर करणार. आता ब्रॅकेट तर कुठे दिलेलं नाही, ऑफ ऑफ पण कुठे दिलेलं नाही, म्हणजे चे पण कुठे दिलेलं नाही, याच्यात डिव्हिजन पण दिलेली नाही, मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. फक्त दोनच दिलेले आहे, एक ब्रॅकेट, एक मल्टिप्लिकेशन आणि एक ऍडिशन दिलेली आहे. पण ऍडिशनचा विचार आपण या ठिकाणी करणार नाही. तुम्ही म्हणता ऍडिशन तर शेवटला दिलेली आहे, लास्ट नंबर, सेकंड लास्ट, शेवटून 2 नंबर दिलेली आहे. पण त्याच्यावर ब्रॅकेट दिलेलं आहे, म्हणजे हे दिलेलं आहे व्ही. बरं आपण काय करणार, त्याला सोडवणार. मग 3 आणि 2 5, आणि हे 3 आणि 2 5 होतात, आणि गुणाकारात परत 5 म्हणजे किती उत्तर येणार याचं, 25. याचं जे आन्सर राहणार ते किती राहणार, याचा आन्सर राहणार 25. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, दुसरं दिलेलं आहे. इथं सुद्धा काय दिलेलं आहे तुम्हाला, व्ही वर्णकुलम दिलेला आहे, रेखिक कंस दिलेला आहे. अगोदर तो सोडवणार. त्याच्यानंतर ब्रॅकेट कुठे दिलेलं आहे का, कुठेच दिलेलं नाही. त्याच्यानंतर ऑफ दिलेला आहे का, म्हणजे चे, म्हणजे हे काय दिलेलं आहे, चे, कंसाच्या नंतर चे, तर ते अगोदर सोडवणार. भागाकार दिलेला आहे, नंतर गुणाकार सोडवणार. अशा पद्धतीने याला आपण पूर्ण करणार. सर्वात पहिले काय केलं, 4तून 2 गेले, किती राहतील, 2. गुणाकारात 2, आणि इथं काय दिलेलं आहे, चे, म्हणजे इथं पण काय गुणाकार, आणि इथं किती येतं, 5. म्हणजे 2 दोन्ही 4 आणि 4 पंच 20. हे येणार याचं आन्सर. त्याच्यानंतर आता या ठिकाणी सर्वात पहिले काय घेणार, रेख कंस दिलेला आहे का, नाही. ब्रॅकेट दिलेला आहे का, नाही. मग अगोदर काय घेणार आपण, चे घेणार. मग चे काय कुठं कुठे आहे, 2 चे 20. 2 चे 20 म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार, बरोबर 4 गुणाकारात 2 वजा 5 अधिक 4 चे 20, म्हणजे चे म्हणजे काय असतं तुम्हाला सांगितलं होतं, चे, चा, ची, हे जर असेल तर याचा गुणाकार. मग 2 दोन्ही 4 म्हणजे 40, भागाकारात 2 आणि गुणाकारात 1. आता याला सोडवणार. आता याच्यात पाहणार सर्वात पहिले कोण राहणार, याच्यात कोण राहील, सर्वात पहिले भागाकार राहील. मग बे एक बे, बे दोन्ही 4, इथे किती येणार 20. त्याच्यानंतर याला जर आपण सोडवलं तर आता हे भागाकार झाला, आता काय राहील, गुणाकार राहील. बे दोन्ही 4 दोन्ही 8, 8 मायनस 5, 8 मायनस 5 प्लस 20. आता भागाकार संपला, याचा 20 आलं उत्तर, गुणाकारात 1, गुणाकारात 1. आता करणार, याला सॉल्व्ह करणार. काय करणार, याचा गुणाकार करणार, 20 एक 20. इथं सुद्धा 20 एक 20 डायरेक्टली येऊ शकतो, 20 एक 20, 20च घेऊ डायरेक्ट. बरोबर. आता बेरीज करा किंवा मग वजाबाकी करा. वजाबाकी जर केली तर 8तून 5 गेले 3, आणि 3 मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे, 8, म्हणजे 3 कसे येतील, प्लस मध्ये येतील. 3 काय येणार, प्लस मध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह येणार. मग 3 अधिक 20, उत्तर किती येणार, 23. अशा पद्धतीचं याचं उत्तर आलं 23. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, 4 नंबरचा प्रश्न. आता याच्यात काय करणार, सर्वात पहिले
याला सोडवणार कशामुळे, कारण काय दिलेलं आहे, वर्णाकुलम आधी दिलेलं आहे. मग याला जर सोडवलं तर याचं उत्तर, आता हे सुद्धा ब्रॅकेट वेगळं आहे, हे सुद्धा वेगळं आहे, तर ब्रॅकेट इथं जर आपण अगोदर जरी सोडून घेतला तरी आपण या ठिकाणी उत्तर आपलं चुकणार नाही. पण तरी आपण जशा पद्धतीने नियम दिलेला आहे तशाच पद्धतीने सुरुवातीला घेऊ, जशी प्रॅक्टिस करू आपण तशा पद्धतीने आपण याला तोंडी पण सोडू शकतो नंतर. मग सर्वात पहिले काय करणार आपण, 4 गुणाकारात 8 जशाला तसे घेतले, भागाकारात 4 घेतले, गुणाकारात 5 3 गेले 2 आले. आता ब्रॅकेट सोडवणार, ब्रॅकेट कसं 4 8 चूक 32, या ठिकाणी येणार 32, भागाकारात 4 गुणाकारात 2, ब्रॅकेट आधी राहणार मग नंतर भागाकार, आता भागाकार आधी राहणार नंतर गुणाकार. 4 8 32 म्हणजेच 8 गुणाकारात 2 म्हणजेच किती येणार, 8 दोन्ही 16, हे राहणार याचं करेक्ट उत्तर. आता आता सर्वात महत्वाचा आहे, जो की शेवटचा प्रश्न दिलेला आहे, एकदम मोठा प्रश्न दिला. त्याच्यात आपण काय करणार, सर्वात पहिले ब्रॅकेट पाहणार. हे ब्रॅकेट वेगळे आहे, हे सुद्धा ब्रॅकेट वेगळे आहे, दोन्ही ठिकाणी वेगवेगळे ब्रॅकेट दिलेले आहेत आणि मधात मायनसच्या साईनने ते वेगळे झाले. मग ते जर वेगळे झालेले असतील तर याला आपण काय करणार, याला सुद्धा एकदाच आणि याला सुद्धा एकदाच अशा पद्धतीने सोडू शकतो, कारण हे घर वेगळे हे घर वेगळे. मग प्रत्येक घराला आपण काय करायचं, ते या घरात सुद्धा करून अगोदर करू शकतो, नंतर या घराला वेगळं करू शकतो. आता काय करणार, इथं सर्वात पहिले काय याच्यात महत्वाचं, भागाकार आधी. मग या ठिकाणी येणार 5 5 5 गुणाकारात 6 अधिक 10 मायनस 2, अशा पद्धतीने हे झालं पहिला ब्रॅकेट. दुसरा इथं काय दिलं, भागाकार किती येईल, 15 दोन्ही 30, म्हणजे या ठिकाणी येतील 15, किंवा मग याचा भागाकार करून पहा, या ठिकाणी 15 गुणाकारात 8 वजा 10 अधिक, त्यानंतर आता याच्यात महत्वाचं काय राहणार, अगोदर गुणाकार नाही, गुणाकारापेक्षा मोठं कोणी आहे का, गुणाकाराच्या पेक्षा डिव्हिजन आहे का याच्यात, नाही. ऑफ म्हणजे ची आहे का, नाही. ब्रॅकेट आहे का, त्या ब्रॅकेटच तर सोडवलं आपण, ब्रॅकेट मध्येच नाही. त्याच्या आत एखादा ब्रॅकेट आहे का, तर नाही. आणि बार तर दिलेलाच नाही, पी वर्णाकुलम तर दिलेलाच नाही. मग सर्वात पहिले आपण काय करणार, याला गुणाकार सोडवणार. 6 पंच 30 अधिक 10 मायनस 2, त्याच्यानंतर वजा 15 8 120, म्हणजे 120 मायनस 10 अधिक 12. आता याला आपण काय सॉल्व्ह करू शकतो, 30 आणि 10 40, 40 मधून 2 गेले 38, मायनस, आता ब्रॅकेट क्लोज बाहेर, ब्रॅकेटच्या बाहेर येतील कारण एकच संख्या राहिली. आता 120 मायनस 10, 120 मधून 10 गेले किती होतात, 110, 110 अधिक 12, 110 अधिक 12 किती होतील, 122, 38 मायनस 122, याचं उत्तर काय येईल. आता 38 दिलेले आहे आणि एक संख्या पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, म्हणजे उत्तरात काय असणार, बेरीज होणार का वजाबाकी होणार. ज्या वेळेस पण दोन संख्येचे चिन्ह वेगवेगळे असतात त्यावेळेस काय होतं, त्याची वजाबाकी होते. मग वजाबाकी कशी होईल, त्या 122 मधून जर 38 गेले तर 12तून 8 गेले 4 4, त्याच्यानंतर आता इथे किती राहतील 11, 11तून जर 3 गेले तर इथे किती राहतील 8, म्हणजे 84. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, तर मोठी संख्या कोणती आहे, 122 आहे, या ठिकाणी काय येईल मायनस 84. कशामुळे, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस आणि याचं काय प्लस, तर मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 122चं चिन्ह या ठिकाणी राहणार मायनस 84. हे झाले आपले 5 एक्झाम्पल, उदाहरण. तर तुम्हाला नियम पण कळाले असतील आणि ते नियम आपण कसे अप्लाय करणार ते पण कळायला असेल, आणि याच्यातूनच तर जे सिम्प्लिफिकेशन म्हणजे हे जे सरलीकरण चॅप्टर असेल ते सुद्धा कंप्लीट झालं असेल. आणि इथून पुढे आता तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा मॅथचा प्रॉब्लेम दिला, अशा पद्धतीचा एखादं समीकरण दिलं, एखादी पदावली दिली, तर तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकता. तर याच नियमाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि हे नियम लक्षात ठेवण्यासारखे याच्यात काय नाही, सरळ सरळ नियम एकदम सोपे, सर्व एक सारखेच दिसतात, एक सारखे कसे येतात, बेरीज आणि वजाबाकीचा सारखाचे, जवळपास गुणाकाराचा काय सांगितलेलं आहे, गुणाकार सांगितलेलं आहे. जर समसंख्येत जर त्याचं उत्तर येत असेल, समसंख्येत म्हणजे कसं, जर त्या ऋण चिन्हाची संख्या सम असेल तर उत्तरात आपण पॉझिटिव्ह घेणार, आणि जर विषम असेल तर आपण निगेटिव्ह घेणार. भागाकारात काय सांगितलं, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह जर असेल तर निगेटिव्ह घेणार, दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह घेणार. बेरजेत सुद्धा तसंच, बेरजेत काय करणार, दोन्ही साईन जर सेम असतील तर बेरीज करणार, डिफरंट असतील तर वजाबाकी करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. हे झाले नियम. त्याच्यानंतर ते कसे अप्लाय करायचे ते पण झालं. तर भेटूया याच्या नंतरचा दुसऱ्या क्लासमध्ये, ज्याच्यात आपण पाहणार आहे तर अपूर्णांक, जे की खूप महत्वाचे आणि अवघड वाटणारा असा चॅप्टर आहे, जे की तुम्हाला वाटू शकतं की अवघड आहे, तर अपूर्णांक काय असतात. अपूर्णांक जर आपल्याला दिलेले असतील, म्हणजे अपूर्णांकाची जर बेरीज करायची, वजाबाकी करायची, भागाकार करायचा, गुणाकार करायचा, तर ते कशा पद्धतीने आपण अपूर्णांकाच्या क्रिया कंप्लीट करणार, म्हणजे त्या अपूर्णांकावर कशा पद्धतीने आपण क्रिया करणार, हे सुद्धा आपण त्या क्लासमध्ये पाहणार, जे की आपण दुसरी येणारी नेक्स्ट क्लास राहील त्याच्यात आपण शिकणार पूर्ण अपूर्णांकाबद्दल. तर आजची क्लास तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.